आज माझं काळीच गेलंय रे. मी बघितलेले स्वप्न गेलेत. माझं नॅशनल लेवल पर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलं. बाळांनो, कधीच सोशल मीडियावर मैत्री करू नका कुणाशी अनोळखी व्यक्तीशी. इंस्टाग्रामवरची मैत्री माझ्या मुलीचा जीव घेऊन गेली. पोरांना बळी पडू नका. माझी आज गुणी मुलगी गेली. माझ्या मुलीनं जसं त्याच्यामुळं आत्महत्या केली तसंच त्याला ही फाशीची शिक्षा द्या. आणि माझ्या मुलीची शेवटची इच्छा होती की तो अंबडमध्ये फिरला नाही पाहिजे. आरोपीला कायद्यानं फाशीची शिक्षा द्या. त्याला जिवंत सोडू नका. आम्हाला न्याय द्या. तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात पाणावलेल्या डोळ्यांनी, गहिवरलेल्या मनाने खूप तळमळून एक आई विद्यार्थिनींना आणि नागरिकांना भावनिक आव्हान करत होती. 10 डिसेंबर मंगळवारी 9 वाजता जालना जिल्ह्यातील अंबड येथे एका महाविद्यालयीन मुलीनं आत्महत्या केली होती गळफास लावून. आत्महत्या करण्यापूर्वी तिनं व्हिडिओ काढला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तिनं सगळं सांगितलं. इन्स्टावरच्या मित्राच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्यासारखं कठीण पाऊल उचलत आहोत, तिनं सांगितलं. अंबड शहरात हे घडलेलं धक्कादायक प्रकरण तिने काल त्याचीच ही स्टोरी. भाग्यश्री सूरज घाडगे, वय अवघं 16 वर्ष, अंबडच्या मलसुदरी महाविद्यालयात 11वी वर्गात कला शाखेत शिक्षण घेत. 1ली पासून ती 10वी पर्यंत अगदी मिरिटमध्ये येणारी ही गुणी मुलगी. 10वीच्या बोर्ड परीक्षेलाही तिला 85% मार्क होते. भाग्य